Hello everyone. I welcome all the students of TYBA Compulsory English. And today we are going to deal with a very important part of syllabus and introduction to communication skills. And this is the third lecture in the series. So first of all, let us define what is communication. It is a systematic way of sharing human thoughts, ideas, information, experience and knowledge. ही एक पद्धतशीर मार्ग आहे. मानवी विचार, मानवी कल्पना, माहिती, अनुभव आणि ज्ञान शेअर करणं म्हणजे एकमेकाला सांगणं. दळणवळण आपण असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. It involves activities like listening, speaking, reading, writing, understanding and responding. कम्युनिकेशन मध्ये ह्या गोष्टींचा समावेश होतो. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग, अंडरस्टँडिंग and responding. It is an attempt, it is means communication is an attempt to share information and knowledge to make it known to all. जसं टीव्ही आहे किंवा ऑनलाईन लेक्चर आहे माझं, ते इन्फॉर्मेशन आणि नॉलेज मी शेअर करतोय एकाच वेळेस सगळ्यांना, सो दॅट यू शुड नो दॅट. It is a process of exchanging ideas, thoughts, information, knowledge between sender and receiver through accepted codes. So, a very important part of communication is sender and receiver. म्हणजे बघा, पाठवणारा आणि प्राप्त करणारा, म्हणजेच बोलणारा आणि ऐकणारा, हे दोन पार्ट फार महत्वाचे आहे. जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान, माहिती, विचार, कल्पना आपण एक्सचेंज करतो, एकमेकांना देतो घेतो, दॅट इज व्हॉट वी कॉल कम्युनिकेशन. So what is communication? It is a process of expressing ideas and feelings. वेगवेगळ्या भावना आणि कल्पना व्यक्त करण्याची प्रक्रिया म्हणजेच कम्युनिकेशन होय. Now Keith Davis definition. केथ डेव्हिस यांची व्याख्या आहे बघा. The transfer of information and understanding from one person to another, one business organization to another. So this is a very formal definition by Keith Davis. The transfer of information, माहिती स्थलांतर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माहिती पाठवणं आणि ती माहिती एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीनं समजून घेणं, अंडरस्टँडिंग करणं. तसं वन बिझनेस ऑर्गनायझेशन टू अनादर. बिझनेस कम्युनिकेशन हा एकतर फार वेगळा विषय आहे कॉमर्स मधला. तसं बिझनेस ऑर्गनायझेशन, एक बँक दुसऱ्या बँकेशी कम्युनिकेशन करते, त्याला म्हणायचं आहे बिझनेस ऑर्गनायझेशन टू अनादर. Now let us talk about elements of communication process. What are the elements of communication process? It involves a minimum of two people, the sender and receiver. This is the first and foremost element of communication. दोन लोकांच्या शिवाय कम्युनिकेशन होऊच शकत नाही. सेंडर म्हणजे पाठवणारा आणि रिसिव्हर म्हणजे प्राप्तकर्ता. उदाहरणार्थ आता ह्या मोमेंटला मी सेंडर आहे आणि तुम्ही रिसिव्हर आहात आणि ऑनलाईन पीपीटी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत ही माहिती
पाठवतो आहे म्हणून सेंडर आहे आणि ते तुम्ही समजावून घेत आहात, तुम्ही ते प्राप्त करत आहात म्हणून तुम्ही रिसीव्हर आहात. मी एकट्यानं बडबड करण्यात मजा नाही. The sender transmits or conveys or sends the message to establish common and shared knowledge. याच्यामध्ये सेंडर काय करतो? सेंडर ट्रान्समिट्स करतो किंवा कन्वे करतो किंवा सेंड करतो काय? द मेसेज. कशाकरता? टू इस्टॅब्लिश कॉमन अँड शेअर्ड नॉलेज. मला जे माहिती आहे ते मी तुम्हाला कळवतो, कन्वे. मी तुम्हाला पाठवतो, सेंड. किंवा मी ते माझ्याकडनं तुमच्याकडे स्थलांतरित करतो किंवा पाठवतो, ट्रान्समिट. मेसेज पाठवतो. ज्याच्यामुळे काय होतंय? जे ज्ञान आहे ते ज्ञान माझ्याकडून तुमच्यापर्यंत शेअर होतं, येतं. अशा प्रकारे दिस इज अल्सो द एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन. द रिसीव्हर शुड अंडरस्टँड द मीनिंग ऑफ द मेसेज. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे अजून हा, की मी काय म्हणतो आहे, मला काय म्हणायचं आहे, हे जेव्हा तुम्हाला कळतं, समजतं, अंडरस्टँड होतं, माझ्या बोलण्याचा किंवा माझ्या संदेशाचा अर्थ तुम्हाला जेव्हा कळतो, तेव्हा खऱ्या अर्थानं कम्युनिकेशन सक्सेसफुल होतं. आणि म्हणून हे सगळं करत असताना अव्हॉइड मिसअंडरस्टँडिंग अकरिंग ड्यू टू मिसअंडरस्टँडिंग ऑफ द मेसेज. बऱ्याचदा मेसेजच्या मधून मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज, गैरअर्थ घेण्याचा संभव असतो, तर तो घेऊ नका, तो टाळा. नाउ व्हॉट इज द पर्पज ऑफ कम्युनिकेशन? कम्युनिकेशनचा पर्पज काय आहे? टू कम्युनिकेट one's thoughts and ideas and emotions to others. मला वाटतं तुम्ही आत्ता समजावून घेण्यापुरतं मी सेंडर आहे आणि तुम्ही रिसीव्हर आहात हे लक्षात घ्या. मी माझे विचार, मी माझ्या कल्पना, मी माझ्या भावना तुमच्यापर्यंत बोलण्याच्या माध्यमातून, कारण मीडियम पण पाहिजे ना, मीन्स पण पाहिजे ना, मीन्स ऑफ कम्युनिकेशन पाहिजे. तर ते मी कम्युनिकेट करतो. त्याच्यानंतर निगोशिएटिंग अ बिझनेस. तर बिझनेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बोलणी असते, उलट-सुलट करार असतात, तपासणी असते. तो एक पर्पज आहे कम्युनिकेशनचा. नाउ कम्युनिकेशन इज युजफुल फॉर टुडेज वर्ल्ड इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सिस्टम इन द एज ऑफ ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन अँड डेमोक्रेसी. लोकशाही, स्वायत्तता, जागतिकीकरणच्या युगामध्ये राजकीय आणि आर्थिक पद्धतीमध्ये आज कम्युनिकेशन फार महत्वाचं आहे. निश्चितपणे 20-30 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी देशादेशांच्या मध्ये ज्या प्रकारचं कम्युनिकेशन होतं, त्याच्यामध्ये प्रचंड सुधारणा आज झालेली आहे. आज इंडिया जगातल्या कोणत्याही देशाबरोबर इंग्लिश या लँग्वेजचा वापर करून, कॉमन लँग्वेजचा वापर करून तो कम्युनिकेशन करतो आणि त्याच्यामुळे व्यापार वाढलेला आहे, अर्थचक्र जोरात फिरायला लागलेलं आहे. म्हणून ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन अँड डेमोक्रेसीचं हे युग आहे. या युगामध्ये कम्युनिकेशन प्लेज अ व्हेरी व्हायटल रोल. सो कम्युनिकेशन इज इसेन्शियल इन द हायली कॉम्पिटिटिव्ह ग्लोबल मार्केट. आणि आज जागतिक स्पर्धा मार्केटच्या बाबतीत निर्माण झालेली आहे आणि ह्या जागतिक मार्केटच्या स्पर्धेमध्ये कम्युनिकेशन क्लिअर असणं गरजेचं आहे. नाउ दिस इज द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. मोस्ट ऑफ द टाइम द क्वेश्चन इज आस्क्ड अबाउट दिस टॉपिक. बऱ्याचदा ह्या टॉपिकवरती प्रश्न विचारला जातो आणि म्हणून ही प्रोसेस जी आहे कम्युनिकेशनची, ही आपण नीट समजावून घ्या. याच्यामध्ये साधारणतः 5 पॉइंट्स आहेत. पहिला मुद्दा आहे आयडिशन. व्हॉट इज आयडिशन? टू हॅव अन आयडिया. आयडिया वरून आयडिशन हा शब्द लक्षात ठेवा.
to have an idea with the sender to be sent to a receiver. म्हणजे बघा, ज्याला रिसीव्हरला जे काही पाठवायचं आहे, जी काही आयडिया आहे, त्या आयडियाचं आयडिशन करा. व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू. द मॅटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट काइंड ऑफ मेसेज आय वॉन्ट टू सेंड यू. कोणत्या प्रकारचा मेसेज मला तुम्हाला सांगायचा आहे. व्हॉट आर माय थॉट्स, व्हॉट आर माय आयडियाज. दिस इज व्हॉट वी कॉल आयडिशन. द नेक्स्ट इज एनकोडिंग. आयडिया इज कन्व्हर्टेड इनटू अ मेसेज. मला जे काही सांगायचं आहे त्याचं रूपांतर मेसेजमध्ये होतं, which can be transmitted. The message must be transmitted from one person to another, from one place to another place. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये जी आयडिया आलेली आहे, मला जे काही सांगायचं आहे, ते वाक्य मी तयार केलं पाहिजे, ती भाषा मी वापरली पाहिजे आणि अशा प्रकारे तो मेसेज कन्व्हर्ट झाला पाहिजे. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड एनकोडिंग. याला आपण काय म्हणतो? एनकोडिंग. म्हणजे संदेशाचं सांकेतिक रूपांतर. संकेत एन्कोड म्हणजे काय? एक प्रकारचं कोड लँग्वेज असते. मी न बोलता पण बरचसं काही सांगू शकतो. तो नॉन व्हर्बल एन्कोडिंगचा प्रश्न आहे. द सेंडर हॅज टू टेक केअर ऑफ द सिम्बॉल्स अँड साइन्स टू बी युज्ड फॉर एन्कोडिंग. जेव्हा आयडियाचं आपण एन्कोडिंग करतो, तेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स आणि सायन्स यांची काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, these symbols and signs should be familiar to both sender and receiver. तुम्ही जे सिम्बॉल्स वापरणार आहात, तुम्ही जे सायन्स वापरणार आहात, तुम्ही जे प्रतीक वापरणार आहात, तुम्ही जे चिन्ह वापरणार आहात, ते सेंडरला आणि रिसीव्हरला दोघांनाही माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आय speak in English. I use English language. English language is a kind of a symbol, and you can understand that. That is a common. Or when I speak in Marathi, I know Marathi, you know Marathi, so we are both familiar with that particular symbols and signs of that particular language. म्हणजे समजा मी जर एखादी साऊथ इंडियन भाषेमध्ये बोललो आता ह्या मिनिटाला, तर तुम्हाला काहीच कळणार नाही. म्हणजे माझ्या बाजूनं मी बोलेल, पण तुम्हाला ते समजणार नाही, कारण यू डोंट नो दॅट साउथ इंडियन लँग्वेज. सो टू एन्कोड मीन्स टू पुट एन आयडिया ऑर थॉट इंटू वर्ड्स. एन्कोड करणं म्हणजे काय करणं? एन्कोड करणं म्हणजे आपल्या डोक्यामध्ये आलेली आयडिया किंवा आपल्या डोक्यामध्ये आलेला विचार हा शब्द, त्याच्यानंतर इमेज, प्रतिमा किंवा सिम्बॉल्स, वेगवेगळे प्रतीकं यांच्यामध्ये रूपांतरित करणं आणि विच आर ॲक्सेप्टेबल टू द रिसीव्हर. जे प्राप्तकर्त्याला स्वीकारार्थ आहे, तो त्याला ते समजू शकेल. नाउ द थर्ड प्रोसेस इज चॅनल. इट इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन. व्हॉट इज चॅनल? चॅनल म्हणजे एक प्रकारचं काय आहे? दळणवळणाचं साधन. मीन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे काय? दळणवळणाचं साधन आहे. इट कॅन बी स्पोकन, रिटन, इलेक्ट्रिकल, डिजिटल, इटीसी. म्हणजे बघा, ते साधन बोलण्याच्या माध्यमातून असेल, लेखनाच्या माध्यमातून असेल किंवा इलेक्ट्रिकल जसं मोबाईल आहे किंवा डिजिटल, या सगळ्या साधनांचा हे सगळे काय आहेत? चॅनल्स आहेत. द फोर्थ प्रोसेस इज ऑफ डिकोडिंग. व्हॉट इज डिकोडिंग? मला वाटतं अपोजिट ऑफ एन्कोडिंग. द रिसीव्हर हॅज टू अंडरस्टँड द ओरिजिनल आयडिया. ही रिसीव्हरची बाजू आहे. रिसीव्हरला प्राप्त झालेली जी मूळ कन्सेप्ट आहे, जी मूळ आयडिया आहे, ती त्याला समजली पाहिजे. फॉर दिस, याच्याकरता द रिसीव्हर विल डिकोड द मेसेज. तो रिसीव्हर काय करतो? त्या मेसेजला डिकोड करतो. म्हणजेच तो तो मेसेज समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. त्या एन्कोडिंग मेसेजचा तो अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. इट इज नेसेसरी दॅट बोथ सेंडर अँड रिसीव्हर should attach the same or similar meanings to the symbols in the encoding and decoding message.
हे फार महत्वाचं आहे. जेव्हा मी तुम्हाला एखादं मेसेज देतो, पाठवतो. मला त्या मेसेजचा जो अर्थ अभिप्रेत आहे, तोच अर्थ तुम्ही पण घेतला पाहिजे. तुम्ही वेगळा अर्थ घेतला तर माझं सेंडिंग मेसेज फेल होईल. म्हणून दोघांनाही एन्कोडिंग एंड डिकोडिंग मेसेजमध्ये जे सिम्बॉल्स वापरलेले आहे, त्यांचा दोघांनाही सारखाच अर्थ लागला पाहिजे. याला आपण काय म्हणूया? डिकोडिंग. And the last is feedback. So the sender should receive a response from the receiver. फीडबॅकचा अर्थ असा आहे, की जेव्हा मी तुम्हाला एखादा मेसेज पाठवतो, तुम्ही त्याचा अर्थ समजावून घेता आणि तो तुम्हाला समजला की नाही आणि मला जो अपेक्षित आहे, तोच जर तुम्हाला समजला असेल आणि तुम्ही तसं मला परत सांगितलं असेल, तर मला तुमचा फीडबॅक मिळाला. आता उदाहरणार्थ जेव्हा मी ऑनलाईन Google Meetवरती लेक्चर घेतो, त्यावेळेस लेक्चर संपल्यावर मी मुद्दाम मुलांना माईक ऑन करून बोलायला लावतो. वेदर दे अंडरस्टूड ओर नॉट. एकाच वेळेस बरेच विद्यार्थी म्हणतात, "येस सर. हो सर. समजलं सर." लाइक दिस. दिस इस व्हॉट वी कॉल फीडबॅक. सो इट इस कॉल्ड फीडबॅक. द रिसीव्हर रिलेज इन्फॉर्मेशन बॅक टू द सेंडर. म्हणजे रिसीव्हर काय करतो? इन्फॉर्मेशन रिले करतो. म्हणजे त्याच्याकडे आलेली इन्फॉर्मेशन तो पुन्हा सेंडरकडे पाठवतो, की "येस, यू सेड दॅट अँड धिस इस व्हॉट आय अंडरस्टँड." हां, तुम्ही असं म्हणाले होते. हे हे आम्हाला कळलेलं आहे. सो द रोल्स आर एक्सचेंज्ड. आता हे सगळं करीत असताना बऱ्याचदा ह्या ज्या 2 भूमिका आहे, सेंडर्स आणि रिसीव्हर यांच्या भूमिकेमध्ये सातत्याने नकळत, न ठरता बदल होत असतात. समटाईम्स यू स्पीक, आय लिसन. समटाईम्स, मोस्ट ऑफ द टाईम्स आय स्पीक अँड यू लिसन. At that time, you are the sender and I am the listener. So it completes the cycle of communication. When both sender and receiver talk, speak, send messages to one another, and both of them understand what actually they mean, that is what we complete the cycle of communication. I think you have understood it well. Thank you. Thank you very much.